मित्रांनो, आजपर्यंत मी ब्लॉगिंगमधून $45 कमवले आहेत. म्हणजे $45 कमवले आहेत. तर ते कसे कमवले त्याची पूर्ण माहिती देणार आहे आणि तुम्हाला मी माझं ॲडसेन्स अकाउंट पण दाखवणार आहे. माझं जे मेन इन्कम सोर्स आहे YouTubeवरून माझं येतं. पण मी आता ब्लॉगिंग पण करतो. जेणेकरून थोडेसे पैसे ब्लॉगिंगमधून पण भेटतील आणि तुम्ही पण ब्लॉगिंग चालू करू शकता. ब्लॉगिंगमध्ये खूप सारा पैसा आहे. कारण YouTubeमध्ये तुम्हाला माहीत असेल व्हिडिओ व्हायरल झाले तर तुम्हाला पैसे भेटतात. नाहीतर खूप कमी व्ह्यूज असतात आणि YouTubeला जास्त इन्कम नाही भेटत. पण ब्लॉगिंगमध्ये खूप सारी इन्कम आहे. तर तुम्हाला मी ॲडसेन्स अकाउंट दाखवतो जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बघून मोटिवेट होशाल आणि ब्लॉगिंगमध्ये येऊ शकाल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी ते माझं Google ॲडसेन्स अकाउंट ओपन करतो आणि जी पण अर्निंग होते ती तुम्हाला लाईव्ह दाखवतो. जी अर्निंग दाखवणार आहे ती म्हणजे की माझी ब्लॉगिंगची अर्निंग दाखवणार आहे आणि याचबरोबर माझं यूट्यूब चॅनल पण आहे. ती अर्निंग पण बघू शकतो तुम्ही. पण सर्वप्रथम मी ते बघा $44 $44 माझी अर्निंग आहे आतापर्यंतची ब्लॉगिंगची. मग ते मी ब्लॉगिंग जास्त करत नाही. 3-4 महिने झाले ब्लॉगिंगमध्ये मी ॲक्टिव्ह आहे. तर $44 आपण करूया इंडियन रुपीजमध्ये, बघूया किती होतात. तर मित्रांनो, ते मी $44 टाकतो. म्हणजे आतापर्यंत मी ब्लॉगिंगमधून कमवले आहे ₹3676. म्हणजे हे बघा, ही जास्त अमाऊंट नाही, पण तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण यूट्यूबला पण खूप अर्निंग आहे. पण यूट्यूबपेक्षा पण ब्लॉगिंगमध्ये खूप अर्निंग आहे. यूट्यूबमध्ये तुम्हाला चेहरा दाखवावा लागतो, व्हिडिओ बनावावा लागते, थोडी मेहनत असते. पण ब्लॉगिंगमध्ये असं काही नसतं. फक्त एक कॉन्टेंट लिहिला, घरी बसून मोबाईलच्याद्वारे किंवा लॅपटॉपमध्ये तुम्ही कोणती पण ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्यावर थोडीफार माहिती लिहिली 400-500 शब्दांमध्ये आणि ती तुम्ही Googleवर टाकली, रँक झाली Googleच्या फर्स्ट पेजवर, तर तुम्हाला खूप सारी इन्कम असते. तर आतापर्यंत मी यूट्यूबवरून ₹3676 कमवले आहे ब्लॉगिंगच्या मार्फत, म्हणजे वेबसाईटच्या मार्फत. तुम्ही ते बघू शकता. तर मी त्याचा पूर्ण डाटा दाखवतो. ते मी रिपोर्टमध्ये जातो. रिपोर्टमध्ये गेल्यानंतर इकडे पूर्ण वर्षाची मी दाखवतो. म्हणजे आतापर्यंत मी किती कमवले, म्हणजे 3 महिन्यामध्ये किती कमवले बघा. जेव्हा स्टार्टिंगला होते 2023 पासून बघा. म्हणजे मी तेव्हा काही कंटेंट टाकत नव्हतो. फक्त ॲडसेन्स अपलोड झालेलं. तेव्हा स्टार्टिंगला बघा $0 $0 $0. पण मी हार नाही मानली. ते बघा $0.01 सगळीकडे $0 दाखवतात आहे. मग तुम्ही हार कधी नाही मानायची. तुम्ही ना तुमचा प्रयत्न चालू चालू ठेवायचे. $0 असल्यामुळे काही होत नाही. बघा इथे $0.37 म्हणजे मध्येच थोडी अर्निंग व्हायला लागली. नंतर परत कारण मी ब्लॉगिंगला ॲक्टिव्ह नसतो. माझे 3-4 यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूबला मी दररोज व्हिडिओ टाकतो. तिकडं माझी इन्कम खूप चांगल्या प्रकारे होते. ब्लॉगिंगवर लक्ष देत नाही. पण आता मी थोडी लक्ष देतो. थोडं मी खाली जातो ते बघा आता. इथे $1 झाला आहे, $1.39 झाला आहे, $1.48 झाला आहे. बघा. तो अशा प्रकारे माझी अर्निंग वाढत गेली. $1 $1 तुम्ही बघू शकता. आणि आज जून 14 तारीख आहे, $0.55 झाले आहेत बघा. तर अशा प्रकारे हार नाही म्हणायची. टुडे अर्निंग बघा $0.55 झालेले आहेत. कालची $0.42 झालेले आहेत. एक दिवस असेल मित्रांनो, असेच म्हणजे कॉन्टेंट लिहत इथे दिवसाला $10 ते $50 $100 पण तुम्ही कमवू शकतात. म्हणजे दिवसाला $5,000 ते $6,000 कमाई करू शकतात. पण ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला कीवर्ड रिसर्च करावे लागेल, कॉन्टेंट लिहावं लागेल, थोडी माहिती करावी लागेल. म्हणजे SEO कसं करतात, कॉन्टेंट कसे करायचे, कीवर्ड कुठून सर्च करायचे, सेमरेसचा वापर करायचा, HRFचा वापर करायचा, जे SEO टूल आहे त्यांचा, ते सगळं तुम्हाला शिकायला लागेल. ते तुम्ही शिकू शकतात. टेन्शन घेऊ नका. तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला माहिती देत राहील की कशाप्रकारे तुम्हाला पुढे जायचं आहे ब्लॉगिंगमध्ये आणि आणि दररोज तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, जेणेकरून आपली मराठी लोकं पण ब्लॉगिंग क्षेत्रात काम करू शकतात. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.